करंट आला आतमध्ये. हां पाठीमागे सारखं. इनका क्या प्रॉब्लम है मैं बता रहा हूँ. इनका जो है ना ये देखो C1 C2 C3 और C4 के बीच में जो है ना ये दिख से ये जो वाइट लाइन जो कट रही है ये जो ना ये बोलते डिस्क बाहर आ गई. डिस्क बल्जिंग ये है. ये 3-4 में है ये. और उसके बाद में यहाँ पे भी है 5-6 और 6-7 इसके बीच में भी 3 जगह इनको जो है ना डिस्क बाहर निकले हैं. डिस्क बल्ज है 3 जगह. अच्छा. इसकी वजह से आपको तकलीफ हो रही है. बार बार बोलो हेवीनेस लग रहा है. हाँ पकड़ रहा है जकड़न हो रही है. ये सब ये तीन जगह दबने की वजह से वो डिस्क बाहर निकलने के बाद वो नर्व को दबाती है और उसके वजह से आपको जो है ना जो स्टिफनेस खिंचावा रहा है. हातात पेन येत नाही ना. हात में नहीं पेन आ रहा है ना. हातामध्ये पेन नाही. अभी पेन फक्त हात दुखतोय. हा शोल्डर. बाकी पेन नाही अभी. पहिले होतं ना. पहिलं सर. पहिलं अगोदर होतं. आता नाही आहे. आता क्लिअर आहे. आणि दुसरं काही इकडे पण तुम्ही बघू शकता. इकडे बघा L5S1 L4 L5 आणि L5S1 इकडे पण गादी दबलेले आहे. त्याचं करोचर पण चेंज झालं आहे. लक्षात आलं. आणि जे व्हाईट जे दिसतं ना हे आपल्याला दिसतं ना सगळं हे बघा व्हाईट कुठेतरी कॅल्शियमची कमी विटॅमिन डीची कमी हां ते कारण मेन असतं. त्यामुळे डी कमी म्हणून ते सप्लिमेंट घेत राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही अशी कुठलंही काम करताना अशी मान खाली करून काम करायचं नाही. अच्छा. आपण जर एवढं जर मान खाली जर केलं असेल तर ते 50 किलोचं वेट येतं. एवढं वजन इथे येतं. हां त्यामुळे काही कुठली गोष्ट वाचन करायचं असेल किंवा अजून लॅपटॉपवरती काम करायचं असेल मोबाईलमध्ये समोर असं करून बघायचं. असं नाही. आणि झोपून तर नाहीच नाही पहिली गोष्ट. हां एवढी काळजी घ्यायची. ठीक आहे. आता आपण इकडे ॲडजस्ट करून मेन करूया. बसायचं. पहिलं आपण C3 आहे ना त्याला ॲडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. C3ची ॲडजस्टमेंट करतो. ठीक आहे. रिलॅक्स. बिलकुल रिलॅक्स. बस. C5 C6 आणि C7 बिलकुल लूज सोडायचं. बस बिलकुल फ्री. बिलकुल रिलॅक्स. थोडं खाली होत. थोडं हलकं लूज. बस खाली मान. बरोबर. बरोबर. आता फिरवा मान दोन्हीकडे बघा. आता फ्री झाली. हा सर. लक्षात आलं ना. मग खाली वाकून असं एवढ्या पोझिशनमध्ये काहीच काही वाचायचं नाही. हां समोर बघून. ठीक आहे ना. या इकडं झोपा पोटावर. पहिलं C3 आहे ना पण इथे आपण हे करू. तिथे थोडंसं स्पेस वाढू त्याचं कमी आहे. ठीक आहे. बिलकुल रिलॅक्स. एकदम मोठा श्वास घ्या. सोडा. रोज उठायचं नाही. 2 मिनिट. आता उठून बसा एका साईड. बस. कुठल्या हातामध्ये इथे दुखतं खांद्यामध्ये सोडून द्या खाली. करावं. फिरवा त्याला. बघा कमी झालं का. कमी आहे ना. करंट आला आतमध्ये. हां पाठीमागे सारखं. लूज. ओके. लूज. माझ्या बोटांवर बोटं ठेवा. समोर बघा. घ्या मोठा श्वास. सोडा. आता बघा चालून कसं वाटतंय. चांगलं वाटतंय सर. जकडण कमी. रिलॅक्स वाटतंय. हां
जकडण कमी झाली कमी आता? झाले जकडण एकदम कमी झाले. अच्छा अच्छा. काय नाव तुमचं? माझं नाव नानासाहेब साठे. काय करता तुम्ही? जॉब कसा आहे? मी जनरल मॅनेजर आहे केमिकल कंपनीत. अच्छा, मेडिसिन तयार करतो. हा किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? हा जवळपास सर मला 8-10 वर्ष झालंय. 8-10 वर्ष. हम्म. आता आता कसं बऱ्यापैकी रिलॅक्स आहे. रिलॅक्स आहे? हे पण पकडलेलं लूज झालंय. लूज झालं, फ्री झालं ना? बघा मुवमेंट करून बघा आता. मुवमेंट फ्री झाले. फ्री झाले ना? फक्त काळजी मी सांगितली तेवढी घ्यायची. हा सर. आणि विटॅमिन डीची जी कमी आहे ते सप्लिमेंट मध्ये मध्ये घेत राहायचं. व्हिटॅमिन D3 चालू असते, B12 चालू असते, कारण मी व्हेजिटेरियन आहे ना. हां हां. मधून मधून ते घेत राहायचं. घेत राहतो मी सर. बाकी ऍसिडिटी वगैरे होत नाही ना? ऍसिडिटी असते कधी कधी. थोडं डाईट सांगितले, डाईट फॉलो करायचं. डाएट फॉलो आहे सर. ओके खुश आहे? ओके सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.